नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया ऑनलाईन अर्ज सध्या सुरू असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत वॉर्डन त्याचबरोबर पाहू शकता समाज कल्याण निरीक्षक इत्यादी पदे जी आहेत यामध्ये लिपिक आहे, टंकलेखक आहे इत्यादी पदे यामध्ये भरली जाणार आहेत. या परीक्षेची जी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच परीक्षा घेतली जाईल. त्या परीक्षेचा जो सिलेबस आहे या सिलेबसनुसार पाहू शकता 200 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. या सिलेबसवर आधारित जो एक्झाम पॅटर्नचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी केलेला आहे. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक करू शकता. तर त्याचबरोबर पाहू शकता या परीक्षेची तयारी करण्यासाठी मागील वर्षाचा जो पॅटर्न आहे एक्झाम पॅटर्न आणि सिलेबसनुसार मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PYQ सुद्धा चेक करणे आवश्यक आहे. TCS कडून ही भरती परीक्षा घेतली जात असल्याने TCSचा जो पॅटर्न आहे 200 गुणांसाठीचा हा पाहणे आवश्यक आहे. यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे 20 प्रश्न जे आहेत सामान्य ज्ञान या सेक्शनवर आधारित पाहूयात. तर पाहू शकता यामध्ये पहिला प्रश्न आहे, जून 2023च्या पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणती भारतातील देशांतर्गत प्रणालीगत महत्त्वाची बँक SIBs नाही? तर पाहू शकता यामध्ये 2023 पर्यंतच्या माहितीनुसार कोणती भारतातील देशांतर्गत प्रणालीगत महत्त्वाची बँक नाहीये? 4 ऑप्शन आहेत पाहू शकता यामध्ये. कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक आहे, HDFC बँक आणि भारतीय स्टेट बँक. तर कोटक महिंद्रा ही जी बँक आहे, कोटक महिंद्रा बँक ही जी आहे देशांतर्गत प्रणालीगत महत्त्वाची बँक मानली जात नाही. म्हणजेच कोटक महिंद्रा बँक बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न, भारत सरकारच्या आकडेवारीनुसार 2013-14 आणि 2022-23 दरम्यान औषधे आणि औषधी उत्पादनांची भारताची निर्यात किती टक्क्यांनी वाढली? इतक्या टक्क्यांनी वाढली होती पाहू शकता. आकडेवारी जी आहे 2013-14 आणि 2022-23 दरम्यान औषधे आणि औषधी उत्पादनाची टक्केवारीमध्ये निर्यात टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे. ती पाहू शकता 125% जी आहे वाढ झालेली आहे. पर्याय क्रमांक डी उत्तर बरोबर आहे. 125% यामध्ये वाढ झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 आहे. यामध्ये पाहू शकता 1987 मध्ये खालीलपैकी कोणते स्थळ जे आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले गेले? 1987 मध्ये खालीलपैकी कोणते स्थळ, 4 ऑप्शन आहेत यामध्ये पाहू शकता, जी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केले गेले. पाहू शकता 4 ऑप्शन आहेत. घारापुरी लेणी म्हणजेच एलिफंटा केव्स, महान चौड मंदिर आहे, ग्रेट लिव्हिंग चोला टेम्पल्स. यानंतर पाहू शकता यामध्ये कोणता आहे या 2 मधून? तर पाहू शकता ऑप्शन आहे यामध्ये 1 आणि 2 पैकी एकही नाही. दुसरा ऑप्शन आहे 1 आणि 1, 1 आणि 2 दोन्ही आहेत. तिसरा पर्याय आहे फक्त 1 आणि चौथा पर्याय आहे 2, फक्त 2. तर पाहू शकता पर्याय क्रमांक बी जे आहे 1 आणि 2 हे दोन्ही जे आहेत घारापुरी लेणी म्हणजेच एलिफंटा केव्स आणि महान जे चोळ मंदिर आहे, चोला टेम्पल्स, हे दोन्ही 1987 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न, इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड कॉन्टेस्ट 2020च्या विजेत्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर पाहू शकता यामध्ये जी 2 विधानं देण्यात आलेली आहेत. इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड कॉन्टेस्ट 2024 संदर्भात कोणतं बरोबर आहे ओळखायचं आहे. 2 पर्याय, इंदूर आणि चंदीगड हे संस्कृतीच्या विषयावस्तूमध्ये संस्कृत विजेते होते, संयुक्त विजेते होते. दुसरा पर्याय आहे, तिरुपतीला प्रशासन आणि विषयवस्तूंमध्ये पहिला पुरस्कार मिळाला. पाहू शकता 4 ऑप्शन, फक्त दुसरं बरोबर आहे. 1 किंवा 2 यापैकी कोणतेही बरोबर नाही. 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत आणि फक्त 1 बरोबर आहे. तर पाहू शकता पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. म्हणजे त्यातलं जे 2 जे आहेत यामध्ये इंदूर आणि चंदीगड हे संस्कृतीच्या विषयवस्तूमध्ये संयुक्त विजेते होते. हा जो पहिला पर्याय आहे यामध्ये बरोबर आहे. इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड कॉन्टेस्ट
2020 साठीचा. दुसरा जो पर्याय आहे यामध्ये हा चुकीचा आहे. म्हणजेच फक्त एक बरोबर आहे. 5वा प्रश्न, काकतीय रुद्रेश्वर मंदिर म्हणजेच रामप्पा मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात आहे? हे काकतीय रुद्रेश्वर मंदिर जे आहे, रामप्पा मंदिर भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे? पाहू शकता 4 ऑप्शन: केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक. तर तेलंगणा या राज्यामध्ये पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. तेलंगणा या राज्यामध्ये रामप्पा मंदिर भारताच्या तेलंगणा या राज्यामध्ये येतं. पाहू शकता हे प्रश्न जे आहेत मागच्या वर्षीचे आहेत, रिपीट झालेले जे संभावित प्रश्न आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत TCS पॅटर्नमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होतात. तर त्या पद्धतीचे हे प्रश्न आहेत. समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत 6वा प्रश्न पाहूयात. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत स्वातंत्र्यासोबत खालीलपैकी कोणता शब्द लिहिला आहे? आता जी भारतीय राज्यघटना आहे या राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये स्वातंत्र्यासोबत अजून एक शब्द आहे. तो कोणता आहे? 4 पर्याय. पहिला आहे श्रद्धा, दुसरा आहे उपासना आणि तिसरा आहे विश्वास. तर तिन्हीपैकी कोणते कोणते आहेत पाहू शकता. पर्याय देण्यात आलेली आहेत. फक्त 2 आणि 3 बरोबर आहे. 1 आणि 2 बरोबर आहे. 1, 2 आणि 3 तिन्ही बरोबर आणि फक्त 1 आणि 3 बरोबर आहे. तर पाहू शकता कोणता पर्याय बरोबर आहे यामध्ये. श्रद्धाचं नाव आहे, उपासना आहे की विश्वास आहे? तर पाहू शकता 1, 2 आणि 3 तिन्ही बरोबर आहेत. जे भारतीय राज्यघटनेचा उद्देशिका आहे यामध्ये स्वातंत्र्यासोबत श्रद्धा आहे, उपासना आहे, त्याचबरोबर विश्वास ही तिन्ही जी आहेत नावे त्यामध्ये जोडण्यात आलेली आहेत, देण्यात आलेली आहेत, सोबत आहेत. 7वा प्रश्न, खालीलपैकी कोणते गल्फ ऑफ मेक्सिको डेड झोनचे प्रमुख कारण आहे? आता गल्फ ऑफ मेक्सिको हा जो डेड झोन आहे याचं कारण काय आहे? प्रमुख कारण पाहू शकता. जो सी आहे गल्फ ऑफ मेक्सिकोचा, म्हणजे गल्फ ऑफ मेक्सिको म्हणजे मेक्सिकोची अखात बोलू शकता. हा डेड झोन आहे. याचं प्रमुख कारण काय आहे? 4 पर्याय. प्रवाळ, निरंजन, विरंजन, औद्योगिक प्रदूषण, कृषी पृष्ठवाह आणि आण्विक कचऱ्याचे विल्हेवाट. तर पाहू शकता सी पर्याय बरोबर आहे. यामध्ये कृषी पृष्ठवाह हे जे उत्तर आहे यासाठीचं बरोबर आहे. गल्फ ऑफ मेक्सिको डेड झोन जो आहे याचं प्रमुख कारण आहे कृषी पृष्ठवाह, असं प्रमुख कारण आहे यामध्ये. 8वा प्रश्न, स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राच्या योगदानाच्या संदर्भात गोदावरी परुळेकर यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पाहू शकता महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचं जे योगदान आहे गोदावरी परुळेकर यांच्याबद्दलचं 3 विधानं आहेत. तर कोणतं विधान बरोबर आहे? 2 विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे? पाहू शकता. पहिलं विधान आहे त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला पदवीधर कायदेतज्ञ नव्हत्या. दुसरं आहे त्यांनी पोर्तुगीज राजवटीपासून दादरा आणि नगर हवेलीला मुक्त करण्यासाठी सशस्त्र लढा उभारला. इतिहासावर आधारित प्रश्न आहे. पाहू शकता 4 पर्याय आहेत. तर पाहू शकता 1 आणि 2 हे दोन्ही यासाठीचं बरोबर आहेत. दोन्ही जे आहेत यामध्ये विधानं बरोबर आहेत. गोदावरी परुळेकर यांनी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान देण्यासाठी महाराष्ट्रातील पहिल्या महिला पदवीधर कायदेतज्ञ होत्या त्या. त्याचबरोबर त्यांनी पोर्तुगीज राजवटीपासून दादरा आणि नगर हवेलीला मुक्त करण्यासाठी सशस्त्र लढा सुद्धा दिला होता. पुढचा प्रश्न 9वा प्रश्न आहे. पहिला कीर्तिवर्मन हा खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे? इतिहासावर आधारित प्रश्न आहे. पाहू शकता. पहिला कीर्तिवर्मन हा खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे? राष्ट्रकूट, सातवाहन, चालुक्य आणि वाकाटक साडीचं. तर पाहू शकता चालुक्य हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी. पहिला कीर्तिवर्मन हा चालुक्य या राजवंशातील आहे. 10वा प्रश्न, भारतामधील चिपको आंदोलन हे खालीलपैकी कशाच्या संवर्धनाशी संबंधित आहे? हे चिपको आंदोलन जे करण्यात आलेलं होतं हे आंदोलन कशाशी संबंधित आहे? पाहू शकता. काय कारण होतं की हे आंदोलन करण्यात आलं होतं? 4 पर्याय. लुप्तप्राय प्रजाती आहेत, यानंतर जंगली आहेत, पाणथळ प्रदेश आणि प्रवाळ खडक. महत्त्वाचं कारण आहे जंगलं. नष्ट होणारे जंगलं, झाडे तोडली जात होती आणि त्या कारणामुळं
ते भारतातील चिपको आंदोलन हे करण्यात आलेलं होतं. ते झाडांना जे आहे वाचवण्यासाठी हे चिपको आंदोलन जंगल वाचवण्यासाठी जंगल संवर्धनाशी हे संबंधित होतं. 11वा प्रश्न. खालीलपैकी कोणते पंतप्रधान ईशान्य भारत प्रदेश विकास उपक्रम पीएम डिवाइन योजनेचे उद्दिष्ट आहे? आता खालील 2 उद्दिष्ट देण्यात आलेली आहेत. यामधील बरोबर उद्दिष्ट कोणतं आहे? जे पंतप्रधान ईशान्य भारत प्रदेश विकास उपक्रम आहे पीएम डिवाइन या योजनेचे उद्दिष्ट आहे. पाहू शकता पहिला पर्याय आहे तरुण आणि महिलांसाठी उपजीविकेचे उपक्रम राबवणे. दुसरा आहे विविध क्षेत्रातील विकासांमधील तफावत कमी करणे. तर पाहू शकता पहिले दोन्ही यामध्ये बरोबर आहेत. पहिला आणि दुसरं विधान बरोबर आहे. पंतप्रधान ईशान्य भारत प्रदेश विकास उपक्रम पीएम डिवाइन या योजनेचे उद्दिष्ट आहे तरुण आणि महिलांसाठी उपजीविकेचे उपक्रम राबवणे. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील विकासांमधील तफावत कमी करणे. ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा. इंग्रजांविरुद्धच्या उठावात 14 ऑगस्ट 1942 रोजी शहीद झालेल्या 5 हुतात्म्यांच्या सन्मानार्थ पालघरचा मुख्य चौक पावती, ज्याचा अर्थ मराठीत 5 दिवे असा होतो, म्हणून ओळखला जातो. या हुतात्म्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश आहे? पालघरमध्ये जो चौक आहे याचं नाव आहे 5 दिवे. मराठीत त्याचा अर्थ होतो. तर याचा 14 ऑगस्ट 1942 रोजी शहीद झालेल्या 5 हुतात्म्यांच्या सन्मानार्थ हा चौक बनवण्यात आलेला आहे. पर्याय पाहू शकता. यामध्ये कोणाचा समावेश होतो? यामध्ये गोविंद सुकुर मोरे आहे, विष्णू गणेश पिंगळे, शिरीष कुमार मेहता आणि नाना पाटील. तर यामध्ये पाहू शकता पहिला पर्याय बरोबर आहे. गोविंद सुकुर मोरे यांचा समावेश जो आहे या 5 हुतात्म्यांपैकी त्याच्यामध्ये समावेश होतो. 13वा प्रश्न. राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या नीती आयोगासाठी जुलै 2021 मध्ये नगर आणि देश नियोजन संस्थेने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार भारतात किती वैधानिक शहरे आहेत? तर एकूण वैधानिक शहरं किती आहेत? नीती आयोगासाठी जुलै 2021 मध्ये नगर आणि देश नियोजन संस्थेने संकलित केलेल्या आकडेनुसार एकूण वैधानिक शहरे किती आहेत? पाहू शकता एकूण आकडा जो आहे 4041 हा जो आकडा आहे यासाठीचा बरोबर आहे. ही संकलित आकडेवारीनुसार वैधानिक शहरे एकूण 4041 इतकी आहेत. प्रश्न क्रमांक 14वा आहे. भारतातील राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण NBA कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे? भारतातील राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण आहे NBA हे कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे? पाहू शकता पर्याय पहिला आहे लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशन. त्यानंतर पाणथळ जागांसाठीचे रामसर अधिवेशन आहे. दीर्घस्थायी जैव प्रदूषकांवरील स्टॅकहोम अधिवेशन. त्यानंतर जैविक विविधतेचे अधिवेशन. तर बरोबर उत्तर आहे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजेच जैविक विविधतेचे अधिवेशन साठी हे जे आहे यामध्ये राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण जे आहे आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी बरोबर आहे जबाबदार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक डी उत्तर बरोबर आहे. जैव विविधतेचे अधिवेशनसाठीचं बरोबर आहे यासाठीचं. पुढचा प्रश्न 15वा प्रश्न. मार्च 2023 मध्ये खालीलपैकी कशाद्वारे हर पेमेंट डिजिटल मिशन सुरू करण्यात आले? 15 मार्च 2023 मध्ये हे जे मिशन सुरू करण्यात आले हर पेमेंट डिजिटल मिशन हे जे आहे कशाद्वारे सुरू करण्यात आले? कोणाद्वारे सुरू करण्यात आले? पाहू शकता 4 पर्याय अर्थ मंत्रालय, सेबी, RBI आणि नीती आयोग. तर हे पाहू शकता यामध्ये हा पेमेंट सिस्टीम आहे याचा अर्थ साधा आणि सिंपल सोपा प्रश्न आहे. RBI द्वारे RBI जे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI द्वारे हे जे आहे मिशन जे आहे हर पेमेंट डिजिटल मिशन 15 मार्च 2023 मध्ये सुरू करण्यात आले. 16वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16वा आहे. 18व्या शतकातील मराठा समाजातील ग्रामीण समुदायाच्या संदर्भात हे पाटील यांचे निकट सहाय्यक होते. कोण होते पाटील यांचे निकट सहाय्यक? पाहू शकता 18व्या शतकातील
मराठा समाजातील ग्रामीण समुदायाच्या संदर्भात. त्यामध्ये पाहू शकता 4 पर्याय. पहिला आहे सुतार, महार, चौगुला आणि बाळा बलुते. तर उत्तर पाहू शकता पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. सी मध्ये जो चौगुला आहे हे जे पाहू शकता पाटील यांचे निकट सहाय्यक होते. 18व्या शतकातील मराठा समाजातील ग्रामीण समुदायाच्या संदर्भात पाटील यांचे निकट हे जे होते पाहू शकता चौगुला हे होते. 17वा प्रश्न. सातारा येथील प्रतिसरकार समांतर सरकार ची सशस्त्र शाखा असलेल्या तुफान सेनेचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? परत इतिहासावर आधारित प्रश्न आहे. सातारा येथील प्रतिसरकार समांतर सरकार ची सशस्त्र शाखा असलेल्या तुफान सेनेचे नेतृत्व कोणी केले होते? 4 पर्याय आहेत. तर पाहू शकता कॅप्टन रामभाऊ लाड जे आहेत यांनी ही जी समांतर सरकारची सशस्त्र शाखा असलेल्या तुफान सेनेचे नेतृत्व केले होते. कॅप्टन रामभाऊ लाड. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 18वा प्रश्न. ग्रामीण उद्यमी योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली होती? तर पाहू शकता महाराष्ट्रामध्ये ग्रामीण उद्यमी योजना सुरू करण्यात आली. पूर्ण भारतामध्ये सुरू करण्यात आलेली योजना ग्रामीण उद्यमी योजना ही कोणत्या मंत्रालयाने सुरू केली होती? पर्याय पाहू शकता कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, बी आहे अर्थ मंत्रालय, सी आहे ग्रामीण विकास मंत्रालय आणि डी आहे जलशक्ती मंत्रालय. तर बरोबर उत्तर आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांच्या अंतर्गत ग्रामीण उद्यमी योजना या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न 19वा प्रश्न. डॅश डॅश हा मोबाईलच्या ग्राहकांना सक्षम बनवणे, त्यांची सुरक्षा बळकट करणे आणि सरकारच्या नागरिक केंद्रित उपक्रमांबद्दल जागरूकता वाढवणे यासाठीचा दूरसंचार विभागाचा नागरिक केंद्रित उपक्रम आहे. कोणता उपक्रम आहे पाहू शकता. 4 पर्याय. संचार सारथी पोर्टल, सेज पोर्टल, भुवन पोर्टल आणि सुपेस पोर्टल. तर पाहू शकता संचार सारथी पोर्टल जे आहे संचार साथी पोर्टल ही जी पोर्टल आहे मोबाईलच्या ग्राहकांना सक्षम बनवणे, त्यांची सुरक्षा बळकट करणे, सरकारच्या नागरिक केंद्रित उपक्रमांबद्दल जागरूकता वाढवणे यासाठीचा दूरसंचार विभागाचा नागरिक केंद्रित उपक्रम आहे. याचं नाव आहे संचार साथी पोर्टल. पुढचा प्रश्न क्रमांक 20 आहे. फेब्रुवारी 2023च्या बातम्यांमध्ये चर्चेला गेलेल्या पीएम श्रीचे पूर्ण रूप काय आहे? तर पाहू शकता हा चालू घडामोडी आधारित प्रश्न आहे. फेब्रुवारी 2023च्या बातम्यांमध्ये चर्चेला गेलेल्या पीएम श्रीचे पूर्ण रूप काय आहे? पीएम श्री साठी पूर्ण रूप काय असणार आहे? पाहू शकता 4 पर्याय. प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया, प्रधानमंत्री स्कीम फॉर रुरल इंडिया, प्रधानमंत्री स्कीम फॉर रायझिंग इंडिया आहे आणि प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रुरल इंडिया. तर पाहू शकता यामध्ये 4 ऑप्शन आहेत. प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया हे बरोबर आहे. प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया म्हणजेच पीएम श्री याचं पूर्ण रूप आहे. ही जी योजना आहे 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती. बातम्यांमध्ये याबद्दलची माहिती देण्यात आली होती. पीएम श्री योजना आणि याचं पूर्ण रूप आहे. पर्याय क्रमांक ए उत्तर बरोबर आहे. प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया अशा पद्धतीचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जी तयारी आहे समाज कल्याण विभाग अंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे DCC बँक त्याचबरोबर पाहू शकता ही जी भरती प्रक्रिया आहे समाज कल्याण विभागाची ही TCS कंपनीद्वारे घेण्यात येणार असून यासाठीची तयारी करण्यासाठी तुम्ही जे सराव प्रश्नपत्रिका आहे त्याचबरोबर TCS पॅटर्ननुसार तयारी करू शकता. एक्झाम पॅटर्न आणि सिलेबसवरचा व्हिडिओ सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चेक करू शकता सिलेबस कसा आहे, एक्झाम पॅटर्न कसा आहे आणि त्या पद्धतीने तयारी केली जाऊ शकते. त्याचबरोबर पाहू शकता इतर ज्या विविध पदांच्या भरती परीक्षा आहेत यांच्या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी समाज कल्याण विभाग पकडून तुम्ही जे विविध परीक्षा आहेत याची तयारी करत असाल या तयारी करण्यासाठीच्या सराव प्रश्नपत्रिका त्यांच्या एक्झामच्या नोट्स आहेत PDF स्वरूपात आमच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आहे, चेक करू शकता आणि त्या पद्धतीने सराव प्रश्नपत्रिका सोडवून परीक्षेसाठीची तयारी करू शकता. या संदर्भात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.